अचानक मुसळधार पाऊस पडाक लागलो आणि पावसाचं प्रमाण इतकं वाढलं की आमच्या संपूर्ण एरियात पाणी भरलं. रात्रभर आम्ही कोणच झोपाक नाही. पण अचानक मध्यरात्री माझ्यासोबत थंय जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान मी तर अक्षरशः थरथर कापानच गेलोय. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर समृता यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन लिहिलेलं असं. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी असं व्हिडिओ बनवेन. आणि या चॅनलवर पहिल्यांदाच जिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. चला तर मग वळाया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे. माझं नाव समृता. आज मी जो तुमका अनुभव सांगणार असं तो मी स्वतः अनुभवलेलं आहे. ही घटना माझ्यासोबत घडली होती. त्यावेळी मी साधारण 8वी काय 9वी इयत्तेत शिकत होतोय. आम्ही तेव्हा मुंबईत राहायचो. पावसाचे दिवस होते आणि तुमका तर माहिती आहे, मुंबईत बऱ्याच ठिकाणी पावसात मरणाचं पाणी साठतं आणि मुसळधार पाऊस लागलो तर मग बघूकत नको. तर ही घटनासुद्धा अशाच एका दिवसातली होती. त्या दिवशी सकाळपासूनच मुसळधार पावसाक सुरुवात झालेली. पाऊस खूप मोठं जरी पडलो तरी मधी जरा जरी थांबल्यावर साठलेलं पाणी सगळं निघून जातं. पण त्या दिवशी दिवसभर पाऊसच पडत होतो, ज्यामुळे मी शाळेतसुद्धा गेले नाही होतं आणि माझी आईसुद्धा कामावर जाऊक नाही. सगळेजण आम्ही घराकडेच होतो. जशी संध्याकाळ होऊक लागली तसे आमच्या घराच्या आजूबाजू प्रचंड प्रमाणात पाणी साठाक लागला. आमची तेव्हा घरा अशी जमिनीपासून सरपाटीच होती, ज्यामुळे पाणी साठल्यावर सगळ्या घराच्या आतमध्ये पाणी शिरायचं. आमच्या आजूबाजूच्या सगळ्या घरांमध्ये तशीच परिस्थिती होती. आणि त्या दिवशी ज्या सगळ्याची आमका भीती होती नेमका ताच घडला. दिवसभर पाऊस थांबलोच नाही. उलट जशी संध्याकाळ झाली तसा पावसाचं प्रमाण अजूनच वाढला, ज्यामुळे सगळं पाणी आमच्या घराच्या आतमध्ये शिराक लागला. बघता बघता सगळेजण घाबरले. आम्ही खालचं सगळं सामान वरती हलवूक लागलं. आमच्या घराच्या वर माळं होतं. त्या माळ्यावर जा काय साहित्य राहत तर आम्ही थं टाकूक लागलो. बघता बघता रात्रीचे 10 वाजले. जेवणा खावण्याचं तर काय प्रश्नच नाही, कारण घरच पूर्ण पाण्यानं भरलं आणि अक्षरशः आमच्या हॉलमध्ये कमरे एवढा पाणी भरला होता. म्हणजे तुम्ही विचार करू शकतास की किती आमच्यावर वाईट परिस्थिती इली होती. याआधी इतका कधी पाणी येऊकत नाही. त्या दिवशी काय तो वेगळंच पाऊस पडत होतो. आम्ही सगळे घाबरलेलो. मी तर बियाण माळ्यावर जाऊन बसलेलो आहे आणि माझे आई पप्पा घरात शिरलेलं पाणी कसा बसा बादलीने वगैरे बाहेर फेकत होते, जेणेकरून थोडं तरी नुकसान कमी होय. कारण पाणी वाढत गेलं तर मग सगळंच खराब होऊन जाणार होतं. भिंतीवरचे सगळे वस्तू सगळे फुकट जाणार होते. सोपं बिपो तर सगळं गेलोच होतं. पण थोडेफार वस्तू आम्ही माळ्यावर टाकलेलं, ज्यामुळे ते अजून वाचले होते. पण असंच जर पाऊस अजून पडलं तर मग काय बघूकत नको, ज्यामुळे भियान आई पप्पा सगळं पाणी बाहेर जेवढं टाकू गावात तेवढं ते बघत होते. आणि रात्रभर त्यांनी त्या काम केल्याने मी मात्र वरतीच बसल्या बसल्या झोपलोय. पण नशिबान रात्री 12 नंतर पाऊस कमी झालो आणि हळूहळू तर पाणी ओसारला. तेव्हा थोडं आई पप्पांनी सुटक्याचं श्वास सोडल्याने. पण दिवसभर त्यांची खूप दमछाक झाली होती. सगळं पाणी बाहेर वगैरे काढून त्यांनी संपूर्ण हॉल वगैरे पुसून काढल्याने आणि सामान जा काय भिजला होता तर सगळं व्यवस्थित साफ केल्याने तरी रात्रीचे 2-2:30 वाजले असतील. आणि तेवढ्यातच माका जाग आली. मी खाली वाकान बघितलं तर सगळं पाणी गेला होता आणि आई पप्पासुद्धा बेडवर शांत झोपले होते. आणि तितक्यातच माका वॉशरूम का झाला. मी म्हटलं आता काय करू. तेव्हा घरात आमच्या वॉशरूम नाही होतो, तो बाहेर होतो, ज्यामुळे मी आईकडे गेलो आहे. आणि आईक म्हणाले की माका वॉशरूम का झाला. तशी आई म्हणाली की बाहेर मरणाचं पाऊस पडता आणि त्या वॉशरूमकडे सगळं चिखल झालं. तू एक काम कर, तर आता रात्रीचं जाऊ नको,
घराच्या मागे जा, रात्रीचा कोण नाया, असा काहीसा आईन सांगितल्यान. तसं मी लहानपणापासून थंयच मोठा झालेलो आहे, त्यामुळे तो परिसर माझ्यासाठी नवीन नाही होतं. ज्यामुळे मी घराच्या बाहेर पडलो आहे आणि आईन सांगितल्याप्रमाणे वॉशरूमकडे जाणारा जो रस्ता होतो तो संपूर्ण चिखलान माखलेलो आणि एकदम दलदलसारख्या झालेला, म्हणजे थंय जाणं तर शक्यच नाही होतं. ज्यामुळे मी घराच्या दुसऱ्या बाजून मागच्या बाजूक गेलो आहे आणि थंयच एक नालोसुद्धा होतो. तर नाल्याच्याच बाजूक मी वॉशरूम का गेलो होतो. रात्रीची वेळ असल्यामुळे थंय कोणी एक नाही होता, कारण त्या भागात सगळं कचरो होतं आणि रात्रीचा तर थंय कोण फिरकतसुद्धा नसायचा. ज्यामुळे मी आपल्या थंय जाऊन वॉशरूम वगैरे करूक लागलो आहे. साधारण रात्रीचे 2:30 वगैरे वाजले असतील. लाईटी बिटी आजूबाजू काय नाही. मी आपल्या त्याच अंधारात थंय गेलो होतो आणि तेवढ्यात माका लांबवर एक काळी आकृती दिसाक लागली. एखाद्या माणसासारखी समोर कोणतरी असा असं माका दिसलं. आकाश तेव्हा पूर्ण स्वच्छ झालेला, ज्यामुळे थोडंफार प्रकाश दिसा होतो आणि त्याच्यातच माका ती काळी आकृती स्पष्ट दिसली. मी लांबसूनच बघितलंय आणि म्हणालंय, एवढ्या रात्री कोण इला? कदाचित कोणतरी आजूबाजूच्याच घरातले असतले आणि आम्ही सगळ्यांक ओळखायचं आणि टॉयलेटकडे पाणी साठल्यामुळे माझ्यासारखंच कोणतरी इलो असत असं विचार करून मी काय त्याच्याकडे लक्ष देऊक नाही. पण काही वेळान तीच काळी आकृती जराशी माझ्या जवळ येताना दिसली. म्हणजे ती आधी खूप लांब होती, पण नंतर ती जवळ इली. मी म्हणाले, हो कोण हा आणि माझ्याजवळ कसं काय येतं? ह्या वेळेक मात्र मी त्याच्यावरसून अजिबात नजर हटवक नाही. तेव्हा माका कळालं की ती आकृती हळूहळू माझ्या दिशेने येतं. ज्यामुळे मी घाबरलोय आणि पटकन माझं सगळं आवरून थैसून उभा राहून जाऊक लागलोय. पण जसं मी थैसून जातोय तोपर्यंत ती आकृती एकदम जवळ इली. इतकी जवळ की अक्षरशः मी एका क्षणासाठी घाबरलोय, कारण एवढ्या जलद तो माणूस जवळ कसं काय इलो? आधी खूप लांब, मग अचानक थोडं जवळ आणि तिसऱ्या क्षणात मी थैसून जातोय तशी ती आकृती माझी एकदम बाजूकच येऊन उभी राहिली. आणि जसा ता होता तेव्हा अक्षरशः माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माका वाटलं होतं की तो खंयचो तरी एक माणूस हा जो आपल्याच आजूबाजूक राहणारो असत. पण जसं मी जवळसून बघितलंय तर तो खंयचोच माणूस वगैरे नाही होतो. ती फक्त एक काळी आकृती होती, काळी कुट्ट. तेका बाकी शरीर बिरीर काय नाही. त्या क्षणी मी इतक्या घाबरलोय की अक्षरशः आरडत घराच्या दिशेने धाव घेतलंय. माका कायच सुधारलं नाही आणि जेव्हा मी ओरडले तेव्हा ती आकृती माझ्या डोळ्यात देखतच थैसून नाहीशी झाली. तेव्हाच मी थंय अंग काढलंय. 8वी 9वीतला पोर, माका काय कळतं? एवढा दिसलं तरी घाबराक पुरेसा. मी प्रचंड घाबरान घराकडे पळत सुटलोय आणि धापा टाकत टाकत घराकडे इलय आणि आरड घातलंय. माझा आवाज ऐकून आई पप्पा उठले. माका विचारूक लागले, गो झालं काय? तेव्हा मी रडत रडत अक्षरशः तो सगळं प्रकार घरच्यांका सांगितलंय. हा बघून घरचे म्हणाले, अगो असं कसं शक्य? तू कोणतरी माणूस असत, तू उगाच घाबरलं. तशी आई म्हणाक लागली, तू काय एकट्याक उगाच पाठवलंय? तुझ्यावर जाऊ काय होता? कारण मी प्रचंड घाबरलेलो आहे, खूप धापा टाकत होतोय, संपूर्ण घामाघूम झालेलो आहे. मग आईन पटकन पाणी वगैरे दिल्यान, माका शांत केल्यान. ती म्हणाली, काही एक नाही होतं, तू उगाच घाबरतं, कोणतरी माणूस असतलो तुका घाबरवक बघित होतो. तू लक्ष नको देव, आता शांत हो आणि झोप आता. कसा बसा करून आई माका शांत करून झोपवक लागली. पण घडलेल्या प्रकारामुळे माझी तर सगळी झोपच उडान गेली. कारण माका तर कळाला होता की तो माणूस नाही, काहीतरी वेगळा होता. तो काहीतरी नक्कीच भुतटकेचा प्रकार होतो. आणि तेव्हाच माका तापसुद्धा इलो. सकाळी एकदम पहाटे फणफणान माका ताप भरलो, हातपाय कापाक लागले. आई पप्पा घाबरले, ह्यो आता काय प्रकार? पावसामुळे कदाचित थंडी बिंडी इली असत असं आपला तेंका वाटला, म्हणून आईन गोळी वगैरे दिल्यान. पण गोळीचं काय असर पडत नाही होतं. बघता बघता बाहेर उजाडला. मग लगेचच सगळे आजूबाजूची लोक जा काय पावसामुळे नुकसान झालेलं त्या सगळं बघत होते. आमच्या घराचं खूप नुकसान झालं होतं, पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे पप्पांनी माका सगळ्यात आधी जवळच्या दवाखान्यात नेल्याने. मग त्याच्या डॉक्टरांनी माका तपासल्याने, काही औषधं दिल्याने आणि ते म्हणाले की वातावरणामुळेच झालं असतला, ही औषधं खावा, 2-3 दिवसांत बरा वाटत. मग ते माका घराकडे घेऊन इले.
मी दिवसभर झोपानाच होतोय. आई जा काय खाऊक द्यायची त्या खायचंय आणि औषध खाऊन परत झोपायचंय. असंच काहीसं 1-2 दिवस माझं चालू होतं. पण माझी तब्येत काय सुधारत नाही होती. ती खालवतच चाललेली. ज्यामुळे घरच्यांनी अजून चांगल्या डॉक्टरांकडे माका दाखवल्याने. कारण ताप जायत नाही होतं. दिवसभर बरा वाटायचा, पण रात्री 2-2:30च्या दरम्यानच माका ताप भरायचो. ज्यामुळे मग डॉक्टरांनी टेस्ट वगैरे केल्याने पण रिपोर्ट तर सगळे नॉर्मल होते. असं वेगळं खयचं ताप दिसत नाही होतं. कारण पावसाच्या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, कावीळ असे वेगवेगळे आजार होऊ शकतात. पण तसं काय प्रकार नाही. मग ह्यो ताप जाणार नाही कशा ताव डॉक्टरांका कळत नाही होता. पण त्यांच्या परीन त्यांनी औषधं वगैरे दिल्याने त्याच्यात माझं आठवडं निघान गेलं. आणि आठवड्याभरानंतर माका व्हायसा बरा वाटाक लागला. पण जशी जशी माझी तब्येत परत सुधाराक लागली तेव्हा अचानक माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान आमचं संपूर्ण कुटुंबच हादरून गेलं. कारण माझ्याकडे बघून तर आता वाटत होतं की आता माका बरा वाटला, माझी तब्येत सुधारली. पण एक दिवशी रात्री परत 2-2:30च्या सुमारास माका परत तसो ताप भरलो जसं माका पहिल्या दिवशी इलेलो. एकदम हुडहुडी भरली, हातपाय कापाक लागले. आणि ह्यावेळेक नुसतं तापत नाही इलो तर माका ताप येऊच्या आधी एक दृश्य दिसलं. आम्ही सगळेजण घरात झोपलेलो. तेवढ्यात माका घराच्या मागे जी खिडकी होती त्या खिडकीसून कोणीतरी आवाज दिल्यान. ज्यामुळे मी झोपेसून जागा झालोय. आणि जसं मी त्या खिडकीकडे बघितलंय तर तीच काळी आकृती त्या खिडकीच्या बाहेर माका उभी दिसली. आणि जसं मी त्या आकृतीकडे बघितलंय तसं मी परत अंग काढलंय. आणि ज्यामुळे माका लगेच तापसुद्धा इलो. माझी परत तब्येत खालावल्याचं बघून घरचे प्रचंड घाबरले. आणि यावेळेकसुद्धा रात्रीचं ताप भरलो. आणि मी तेव्हा त्यांना सांगितले सुद्धा की माका ती आकृती परत दिसता. याआधी घरच्यांका वाटलं होतं की माका एक तो भास झालं होतं. पण दुसऱ्यांदा जेव्हा ह्यो प्रकार घडल्यामुळे ते सुद्धा घाबरले. आणि पुढच्या दिवशी त्यांनी माका एका माणसाकडे नेल्याने. तो माणूस आईच्या एका मैत्रिणीच्या ओळखीचं होतं. तो असा बाहेरचं वगैरे काय असत तर बघायचो. त्यांनी त्या माणसाक सांगितल्याने की मी रात्रीचा घाबरलोय आणि तेव्हापासून माका त्रास होता. तेव्हा मग त्या माणसानं बघितल्यान आणि त्यानंतर त्यांनी थंय काहीतरी असं केल्यान ज्यामुळे माझं शरीर पूर्ण सुन्न पडलं. मी काय बोलतोय तास माका समजत नाही होता. पण ह्यो सगळं प्रसंग माका आईन मग सांगितल्यान. ती म्हणत होती की त्या माणसाक कळालेलं की तुझ्या शरीरात एक वेगळी ऊर्जा असा, एक नकारात्मक शक्ती जी तुझ्या अवतीभोवती घुटमाळतं. आणि जेव्हा ती शरीरात प्रवेश करतं तसं अंग तापतं, संपूर्ण ताप चढतं. म्हणजे ती बरोबर त्याच टायमाक रात्री 2-2:30च्या दरम्यान ती शक्ती माझ्या शरीरात घुसाक बघायची. ज्यामुळे माका तेव्हा ताप यायचो. तो माणूस म्हणत होतो की जरा जरी अजून उशीर झालो असतो तर ह्या मुलीच्या जीवाचं बरा वाईटसुद्धा झाला असता. आमची देवी आमच्या पाठीशी होती. ज्यामुळे त्या वाईट शक्तीक माझ्या संपूर्ण शरीरात ताबू मिळवता येत नाही होतं. पण ती शर्तीचा प्रयत्न करत होती. ज्यामुळे मी आजारी पडायचंय पण काही वेळानं बरा वाटायचा. पण ह्या जर असंच चालू राहिला असता तर माझा जीव काय वाचणार नाही होतं. कारण ती कधी ना कधी शक्ती संपूर्ण माझ्यावर हावी होणारच होती. पण देवीच्या कृपेन तसं काय घडलं नाही. आणि मग त्या माणसानं अजिबात वेळ न घालवता कसले विधी करून माझ्यावरसून ओवाळून वगैरे काढून त्या वाईट शक्तीक माझ्यापासून लांब केल्यान. त्यानंतर एकदम माका हलक्या झाल्यासारखं वाटलं. इतके दिवस सतत डोक्यात जड राहायचं. पण ह्या सगळं घडल्यानंतर माझ्या पप्पांनी त्या माणसाक विचारल्याने की ती शक्ती थंय इली कशी, इतके दिवस आम्ही थंय राहतो असं ह्याआधी कधीच त्रास झालो नाही. तेव्हा त्या माणसानं सांगितल्यान की तुमच्या घराच्या मागे जो नालो त्या नाल्यात खूप वर्षांपूर्वी एक दुर्घटना झाली होती. आणि एकाचं ते दुर्दैवी मृत्यू देखील झालेलं. आणि त्याचं आत्मो कित्येक वर्ष ते नाल्यातच घुटमाळतं. आणि अशा आत्म्यांका अशी ठिकाणं खूप आवडतात ज्या ठिकाणी कोणचं वावर नसतं आणि संपूर्ण तो काळोखी भाग. ज्यामुळे आत्मे अशा ठिकाणी रवाक बघतात. तो कित्येक वर्ष ते वास करून होतो. पण त्या रात्री मरणाचं पाऊस पडलेलो.
पुरामुळे तो नालं पूर्णपणे भरलो आणि कधीकधी आत्मे अशा परिस्थितीत घाबरतात, कारण पाण्याच्या प्रवाहातून कसल्यो गोष्टी व्हावान येतात ज्या गोष्टींपासून त्यांना प्रचंड त्रास होता. म्हणून तो आत्मा बाहेर इलो होतो आणि त्या क्षणी ही मुलगी थई गेली. आणि इतर वेळेत गेली असती तर चालला असता, पण त्यावेळी त्या मुलीच्या मनात भीती होती मुसळधार पडणाऱ्या पावसाची आणि पुराच्या परिस्थितीमुळे तिच्या मनात थोडी धाकधूक आणि रात्रीचा वेळ ज्यामुळे तिचा मन थोडा घाबरलेला होता. आणि अशा परिस्थितीत हे जे भटकणारे आत्मे असतात त्यांका तर संधी धावान येता. एखाद्याचं भियालेलं मन बघून त्यांच्यासाठी तर ती खिडकी उघडीच होता आणि ते लगेच आतमध्ये घुसतात. त्यावेळीसुद्धा त्या आत्म्यान ह्या संधीचा फायदो घेतल्यान आणि ह्या मुलीच्या अंगात संचार करूचा बघितल्यान, कारण तो सुद्धा कित्येक वर्ष त्या नाल्यातच अडकान होतो. तेका सुद्धा बाहेर पडायचाच होता. आणि नेमका ही थंय जाऊ आणि तो थंय येऊ असं यागणित झाला. अशी काहीशी भयंकर घटना त्यावेळी त्या माणसान आमका सगळ्यांका सांगितल्यान. आणि ह्यो सगळो प्रकार आमका त्या दिवशी नाही पुढच्या 2-3 दिवसानंतर कळालो, कारण त्या माणसान त्या आत्म्याक आपल्यासोबत ठेवल्या नव्हता आणि सगळा त्यांनी वदवून घेतल्यान. तेव्हा तेका ही सगळी गोष्ट कळाली. तो माणूस कोण होतो, कोणचो थंय मृत्यू झालेलो ह्या देखील त्यांनी आमका तेव्हा सांगितल्यान. पण ता आता काही कारणांमुळे मी तुमका सांगूक नाही शकत. पण असो काहीसो भयंकर प्रकार माझ्या तेव्हा जीवनात घडलो होतो आणि मी त्या सगळ्यासून कसा तरी देवाच्या कृपेन सुखरूप बाहेर पडलोय. त्या रात्री घराच्या मागे जाणं माका इतक्या महागात पडणार होतं की त्याचा आम्ही स्वप्नात देखील विचार करूक नाही. कधी कधी वेळा काळाची गोष्टी असतात ते असे. इतर वेळी बऱ्याचदा आम्ही त्या ठिकाणी जायचो, पण असं कधीच त्रास झालो नाही किंवा आमच्या कोणाच्याच ध्यानीमनी नाही की त्या नाल्याच्या ठिकाणाकडची जागा बरी नसत, कारण तर शक्यतो नालं असल्यामुळे कोण जायचाच नाही. पण तेव्हा माझं खरोखरच वेळ इलो होतो ज्यामुळे माझ्यावर हे सगळं प्रसंग ओढावलो. पण आता मात्र मी एकदम ठणठणीत असय. त्या सगळ्याचा आता माका अजिबात त्रास होत नाही. पण त्या दिवसापासून मी असं रातचं कधी बाहेर जायत नाही. ती मात्र भीती माझ्या मनात कायम राहिली. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी अनुभवलेलो त्यांचं एक भयंकर अनुभव. जर तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका याबाबत काय वाटतं तासुद्धा नक्की सांगा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.